नमस्कार. आज 17 जुलै 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, राष्ट्रवादीमध्ये दिलजमाई नाहीच. अजित पवार, प्रफुल्ल पटेल पवारांच्या भेटीला. दिलगिरीनंतरही समेटची शक्यता मावळली. त्यानंतर नेक्स्ट बातमी, विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीत आपचाही समावेश. केंद्राच्या वटहुकूमास काँग्रेसच्या विरोधानंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ही पण न्यूज राजकीय आहे, त्यामुळे स्किप करा, पण पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने ही न्यूज तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. त्यानंतर पुढे, सेल्फी काढताना चौघे बुडाले. त्यानंतर दुबार पेरणीच्या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. या सर्व न्यूज ज्या आहेत त्या अगदीच MPSCसाठी काही कामाच्या नाही आहेत, त्यामुळे आपण डिटेल न जाता स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर राज्यावर दुबार पेरणीचे संकट, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, मुख्यमंत्री यांची ग्वाही. आता आजपासून विधानसभेचं अधिवेशन आहे. मग अगदीच पाहूयात त्यामध्ये कोणते बिल्स मांडले जातात किंवा कशा पद्धतीने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. राज्यातील 196 संस्थांतील 763 शिक्षक 763 रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यात येणार आहे. आता पहा, सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारचा जो अहवाल आला, जो शालेय शिक्षण अहवाल होता, त्यामध्ये आपण वर्ग 3मध्ये म्हणजेच अगदी 31 ते 40% भेटतील एवढ्या टक्केवारीवर आपण शिक्षणामध्ये सध्याला आहोत. म्हणजे याचं आय थिंक कालचं जर तुम्ही लोकमत वाचला असाल तर त्यामध्ये तुम्हाला तो लेख दिसून येईल की महाराष्ट्रातील ही जी शिक्षण पद्धती आहे किंवा जे शालेय शिक्षण आहे ते घसरत कशामुळे गेलेलं आहे. तर याच्यापूर्वी पण आपण ते पॉईंट डिस्कस केलेलेच आहेत. ओके, म्हणजे क्लासमध्ये आपण ते डिस्कस केलेले होते, तेच लोकमतमध्ये पॉईंट मांडलेले होते की जे शिक्षक आहेत ना, जिल्हा परिषद शाळेमधील असू द्यात किंवा अन्य शिक्षक असू द्यात, त्यांना आपण दुसरे कामं जास्त लावतो. जशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर आधार कार्डचं अगदी आधार कार्ड त्यांना लिंक अड्जस्ट करण्याचं लावायचं काम, किंवा जर एखादी म्हणजे गावामधील काही अगदी रोगराईचे कार्यक्रम वगैरे राबवणं, म्हणजे अन्य दुसऱ्या कामामध्ये वगैरे त्यांना बिझी ठेवणं, जसं की कोविड काळामध्ये त्यांना काम लावलेलं होतं. ओके, हे झाले अन्य कामं. त्यानंतर अगदीच जर पाहिलं आपण तर दुसरेही कामं, जसं की आता पहा, सध्याला शिक्षकांसमोर चॅलेंज कशाचं येत आहे, तर अगदी ऑनलाईन एज्युकेशनचं चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. परंतु आपली जी शिक्षक भरती झालेली आहे ती अगदीच 10-5 वर्षापूर्वीची झालेली आहे. मग त्या काळामध्ये तेवढं ऑनलाईन एज्युकेशन वगैरे होतं का? बिलकुल नव्हतं. म्हणजे पहा, फक्त त्यांनी MSCIT केलेली आहेत. त्यांना अगदीच आता काही शिक्षक आहेत त्यांना लॅपटॉप वगैरे हाताळता येईल का? बिलकुल येणार नाही. म्हणजे त्यामधील बेसिक त्यांना माहिती नाहीत. या सर्व प्रॉब्लेम त्यांच्यासमोर आलेले आहेत. व पहा, आता बदलतं एज्युकेशन आहे, बदलतं युग आहे. या सर्व कारणांमुळे जे शिक्षक आहेत किंवा जे महाराष्ट्राचं जे शिक्षण व्यवस्था आहे ती कुठंतरी खूप मागे पडली, आपल्याला हे दिसून आलं. म्हणजे पहा, फक्त 31 ते 40% घेऊ शकतो आपण, एवढी पद्धतीची ती आपली काय आहे, शिक्षणाची पातळी खाली गेलेली आहे. मग ह्या शिक्षणाच्या पातळीला परत एकदा वर काढण्यासाठी किंवा परत आपल्याला 90 ते 100% घेऊन जाण्यासाठी अगदीच आपल्याला चांगल्या शिक्षकांची गरज आहे. मग त्यासाठी भरती ही होणं अगदी गरजेची आहे. पहा, ओके, किमान आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट तरी नक्की देऊ शकतो. ज्या शिक्षकांना अगदीच ऑनलाईन एज्युकेशन जमत नाही आहे किंवा तशा पद्धतीने ते म्हणजे स्वतःला घडवू शकत नाही शिक्षक तशा पद्धतीचे, म्हणजे अगदीच जर पुराणे शिक्षक असतील तर त्यांना आपण अगदीच घर बसवलेलं अगदी चांगलं. कारण पहा, जे डिजिटल युग आहे त्या डिजिटल युगमध्ये आपल्याला अगदी नवनवीन साधनांची वगैरे गरज आहे. व पहा, हे बेसिकली झालं एक पॉईंट. म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट आपण देऊ शकतो का? तर बिलकुल देऊ शकतो. कारण पहा, UPSC घ्या तुम्ही किंवा नीट एक्झाम घ्या किंवा JEE घ्या, ह्या सर्व कशाच्या आहेत, म्हणजे हे सेंट्रल लेवलच्या एक्झाम आहेत, बरोबर. मग पहा, तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जर एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षण देत असाल किंवा एज्युकेशन जर त्याला महाराष्ट्र बोर्डाचं जर एज्युकेशन असेल व त्या विद्यार्थ्याला ह्या परीक्षांची जर तोंडओळख वगैरे करता येत नसेल तर ते अगदी शिक्षकांचा वगैरे फॉल्ट आहे, हे आपण मान्य करायला हवं. कारण पहा, UPSCमध्ये पण जे CSAT विचारण्यात आलं ते अगदीच म्हणजे आपला महाराष्ट्र टेक्स्टबुकमध्ये तर तसे प्रश्न नव्हते ना. ओके, मग तो प्रॉब्लेम आहे की आपला शिक्षकांनी ते पण थोडेसे त्या पण पुस्तकामधील वगैरे तोंडओळख करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा, जर जुनं म्हणजे पुराणा एखादी शिक्षक वगैरे असेल, जर ओल्ड एज वगैरे शिक्षक असेल तर त्यांना जुळवून घेता येत नाही. म्हणजे म्हणजे त्यांची जी कल्पना वगैरे होती तो त्याच प्रवाहामध्ये वगैरे जगेल, परंतु त्याला इव्हॉल्व करता येणार नाही स्वतःला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नवीन शिक्षक वगैरे तिथं भरती करावी लागेल. त्यामुळे पहा, यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट तरी तुम्ही नक्की देऊ शकता. ओके, म्हणजे पहा, हे थिंकिंग बेस्ड आहेत. कारण महाराष्ट्राची टक्केवारी घसरलेली आहे, विद्यार्थ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा मान्य करायला हवं. मग त्यानंतर तुम्ही हे व्हॉलंटरी रिटायरमेंट एज्युकेशनच्या पुढे जर पाहिलं तर व्हॉलंटरी रिटायरमेंट अगदी तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर पहा, सरकारी केंद्रांवरती टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. देशभरात 500हून अधिक ठिकाणी विक्री करण्यात येत आहे.
केंद्र सरकारमार्फत. व हे अगदी चांगली आहे पहा, कारण अगदी 4 जागी तर इलेक्शन आहेत आपल्याला, म्हणजे त्यावेळेस जर एवढी महागाई असेल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण लोकसत्ता विचार. आता ॲसिडिटीची उलटगंगा, आता हा लेख दिलेला आहे. हा जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, की म्हणजे जे तुम्ही ओमेप्रोझोल औषध वगैरे खाता त्याचं किती घातक वगैरे नुकसान पुढे होऊ शकतात. त्यानंतर जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तुमच्या पोटामध्ये ते कितपत योग्य, किंवा त्याला तुम्ही कशा पद्धतीने लाईफस्टाईलने वगैरे मॅनेज करू शकता, हे सर्व या लेखमध्ये दिलेले आहेत. परंतु हा MPSCला विषय नाही, परंतु म्हणजे आपल्याला MPSCसाठी हा गरजेचा जरी नसला तरी आपला लाईफस्टाईल मॅनेज करण्यासाठी तरी गरजेचा आहे. याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे पहा, तुम्ही जर म्हणजे बैठे कामामध्ये असाल किंवा जर तुम्ही ॲस्पिरंट खऱ्या पद्धतीने असाल तर तुम्हाला थोडं तरी 30 मिनिट तरी तुम्हाला चालणं गरजेचं आहे. म्हणजे 30 मिनिट चालणं घ्या, किंवा अगदी 160च्या वरती तुमचं हार्टबीट जाणं, एवढी एक्सरसाइज तुम्ही अगदी 5-10 मिनिटासाठी तरी तेवढी एक्सरसाइज करणं बंधनकारक आहे. ओके, जर तुम्ही अगदी दिवसभर बसून असाल व दिवसभर म्हणजे दुसरं काम नसेल तर तुम्हाला एवढं तरी करणं गरजेचं आहे. 160च्या वरती हार्टबीट जाईल एवढं 10 मिनिटाचं तरी वर्कआउट, त्यानंतर 30 मिनिट चालणं तरी तुमचं गरजेचं आहे. सागरी शैवाल हा अनंत काळ उपलब्ध असणारा व्यावसायिक महत्त्वाचा एक जिवंत अन्नस्रोत असतो. सर्व सागरी शैवाल हे स्वयंपोषी, जलद वाढणारे, सागराच्या भरती ओहोटी क्षेत्रात आढळणारे आहेत. ओके, हे त्याचे काय झाले, हे फीचर्स आहेत. मग पहा, फीचर्सवरून पण UPSC प्रश्न विचारत आहे आजकाल. ओके, त्यामुळे हे फक्त तुम्ही एकदा वाचून घ्या, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर खरीद, त्यानंतर तपकिरी आणि लाल. ओके, हे 3 एकदा लक्षात ठेवा, म्हणजे 3 प्रकारचे शैवाल वगैरे आढळतात. त्यानंतर व्यवसायामध्ये पण याचा उपयोग केला जातो. जपान, दक्षिण कोरिया आणि चीन हे देश आघाडीवर आहेत या संदर्भात. कारण पहा, अगदीच त्यामधून जर जास्त आपल्याला म्हणजे आहारामध्ये जर त्याचा समावेश केला गेला तर त्यापासून आपल्याला भरपूर हेल्थ बेनिफिट भेटतात. ओके, त्यामुळे इकडे काय आहे, म्हणजे चायना, जपान, दक्षिण कोरिया वगैरे जे देश आहेत ना, तिथे त्याला जास्त मागणी आपल्याला पाहायला मिळते. ओके, हे 2-3 गोष्टी जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण UPSCमध्ये डायरेक्टली एन्व्हायरमेंट रिलेटेड असाच प्रश्न येत आहे, फीचर्सशी रिलेटेड वगैरे. ओके, त्यानंतर अभिनिवेश आणि आधार. आता झालेलं काय पहा, जे UAE सोबत आपण करार करून आलेला आहे की भारताचा रुपया आणि त्यांचं दिरहममध्ये देवाणघेवाण डायरेक्टली होणार आहे, बरोबर. मग पहा, ही देवाणघेवाण पहिल्यांदा स्टार्टिंग कुठून झालेली होती पहा. फेब्रुवारी 2022मध्ये रशियाने युक्रेनवरती हल्ला केला, व हल्ला केल्यानंतर झालं काय पहा, अमेरिकेने लगेच रशियावरती वगैरे बॅन करून टाकलं. म्हणजे स्विफ्ट वगैरे त्यांना बँकिंग सिस्टम वगैरे वापरता येणार नाही असं त्यांनी करून टाकलं. म्हणजे डॉलर त्यांना आता निकामा करून टाकला, बरोबर. मग रशियावरती सँक्शन पडल्यानंतर पहा, रशिया डॉलरचा उपयोग करू शकत नव्हता. मग तेव्हा लगेच भारताने वगैरे त्यासोबत, भारताला तर तेलाची गरज होतीच, मग भारताने रशियासोबत करार केला व खनिज तेलाची विक्री आपण तिकडून करू लागलो. इकडे आहे रशिया व इकडे आहे भारत. ओके, दोघांमध्ये आता ट्रेड वगैरे चालू झालं, चांगल्या पद्धतीने ट्रेड चालू झालं. परंतु पहा, भारताकडे अगदीच लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याकडे काय, खनिज तेलाची मागणी जास्त आहे, बरोबर. मग अगदीच रशियाने तशा पद्धतीने पुरवठा केल्यानंतर आपला रुपया त्यांच्याकडे अगदीच जास्त जाऊ लागला, कारण आपण इम्पोर्ट करत होतो व पैसे आपण कशाच्या स्वरूपात देत होतो, रुपयाच्या स्वरूपात आपण त्यांना पैसे द्यायचं. ओके, मोबदला त्याचा. मग हे रुपये त्यांच्याकडे भरपूर जात होती, त्यानंतर आपण शस्त्रास्त्रे पण त्यांच्याकडून विकत घेऊ लागलो. यामुळे पहा, रुपयाचं जे साठा आहे ना, रशियाकडे अगदीच जास्त झालं. जवळपास इथं दिलेलं आहे पहा, आय थिंक $200 कोटी इतक्या रकमेचे वगैरे भारतीय रुपये त्यांच्याजवळ जमा झालेले आहेत. मग जेव्हा त्यांना जाग आली की बाबा आपल्याकडे तर रुपया जास्त झालेला आहे व आता हा रुपया आपण दुसऱ्या कुणा देशासोबत तर ट्रेड करू शकत नाही. आता पहा, भारतच काय करतो, त्यांच्याकडून इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण एक्सपोर्ट जरी करत असलं रशियाला, परंतु तेवढ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करू शकत नाही रशियाला. ओके, कारण पहा, रशियाची बाउंड्री वगैरे जर पाहिलं किंवा त्यांचं जिओग्राफिकल एरिया जर पाहिला तर अगदी भला मोठा रशिया आहे व तेवढ्यामध्ये तो सगळं अन्नधान्य वगैरे सफिशियंटली वगैरे पुरवत राहू शकतो व जरी एखाद्याची गरज पडली तर तो अगदी मागून घेऊ शकतो. मग पहा, रुपयाचं त्याला तेवढं काम करता वगैरे येऊ लागलं का? बिलकुल नाही. मग त्यांचे जे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांनी अगदीच म्हटले की आमच्याकडे रुपयाचं जे चलन आहे ते अगदी जास्त झालेलं आहे, आता त्याला गुंतवावंच लागेल ते भारतामध्येच. मग ही जेव्हा प्रॉब्लेम सिच्युएशन भारताजवळ आली, मग भारताने अगदीच समजलं की आपल्याला फक्त रशियासोबत व्यवहार करून चालणार नाही, तर आपल्याला दुसऱ्या पण देशासोबत हे व्यवहार वगैरे चालावे लागतील. त्यासाठी पहा, भारताने आता नवीन एक मार्ग काढलेला आहे, तर तो आहे पहा, भारत, रशिया, चीन व्हाया संयुक्त अरब अमिरात. ओके, म्हणजे भारतापासून रशियाकडे जाईल, रशियाकडून चीनकडे जाईल, कारण चीनकडून पण आपण जास्त वस्तू खरेदी करतो. डिजिटल जे काही साधन आहेत, आता पहा तुम्ही, म्हणजे कोणतीही एखादी डिजिटल वस्तू जर असेल त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं मेड इन चायना. ओके, मग आपण प्रत्येक गोष्ट चीनकडून घेतोय. मग भारत, रशिया, चायना व्हाया UAE मध्ये पण आपलं इंडियन डायस्पोरा भरपूर आहे. मग त्यासाठी आपण काल परवा म्हणजे नरेंद्र मोदी गेले UAEला व तिथे पण भेट देऊन येता त्यांनी म्हणजे जे
भारताचं रुपया आणि त्यांचं जे दिरहाम हे जे कॉईन आहे यामध्ये देवाणघेवाणचं वगैरे त्यांनी काय केले तर अगदीच तिथे ॲग्रीमेंट वगैरे करून आले. यामुळे फायदा काय झाला पहा आता, भारताकडून रशियाला पैसा जाईल, रशियाकडून चायनाला, अगदीच म्हणजे तिथून त्यांनी पण तशा पद्धतीने ट्रेड तरी करू शकतात. परंतु पहा प्रॉब्लेम कसा झाला आहे की आपले जे चायनासोबतचे जे रिलेशन आहेत ना ते थोडेसे खटास आहे रिलेशनमध्ये असं आपण म्हणू शकतो. कारण पहा ते रिलेशन मिलिटरी बेसिसवरतीच डेव्हलप झालेले आहेत, त्यामुळे ते तिथं हे व्हायला हवे असं राजीव गांधी यांनी याच्यापूर्वी पण म्हटलेलं होतं. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते पहा तेव्हा मिलिटरी लेवलचे जे हे आहेत डिसिजन्स आहेत ते तेव्हा तिथेच घेऊयात आपण तसं म्हटले होते त्यांनी. म्हणजे बॉर्डर लेवलवरचे जे डिस्प्यूट आहेत ते बॉर्डर लेवलवरतीच सॉल्व्ह करूयात आपण, परंतु जे दुसरे ॲग्रीमेंट वगैरे ते तरी चालू राहावे असं राजीव गांधी यांनी चायनासोबत वगैरे रिलेशनमध्ये त्यांनी थोडंसं मिठास आणण्याचा प्रयत्न केलेला होता व ते गरजेचं पण आहे पहा आपल्याला. कारण आज जर आपल्याला डिजिटल सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपण डिपेंड आहोत चायनावरतीच, आपण सध्याला आत्मनिर्भर नाही आहे. ओके, जरी आपण आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न केला किंवा आपण अमेरिकेकडून जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण म्हणजे आज म्हटल्या लगे होऊ शकतो का त्यामध्ये आत्मनिर्भर? बिलकुल होणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं तरी चायनासोबत मिठास ठेवावंच लागेल, हा तिथं मुख्य प्रॉब्लेम. त्यामुळे पहा आपण जर आता रशियाकडून म्हणजे चायनासोबत पण तशा पद्धतीचं ॲग्रीमेंट वगैरे जर केलं तर आता काय होईल, UAE पर्यंत पण आपण काय तिथं ॲग्रीमेंट वगैरे करू शकतो. सॉरी, झालेलं आहे UAE पर्यंत पण. मग आता पहा जर रशियाला UAE कडून काही पाहिजे जर असेल तर ते काय करेल, डायरेक्टली रुपयामध्ये वगैरे काय ते कन्वर्ट करून वगैरे देवाणघेवाण वगैरे करू शकतील. आता इथं म्हणजे हे चांगल्या गोष्टीचं वगैरे आपल्याला सांगता येतं. हे जे पॉईंट आहेत ना हे अगदीच पॉझिटिव्ह झाले भारतासाठी, भारताच्या ट्रेडसाठी. हे रुपयामध्ये आपण देवाणघेवाण वगैरे करणं हे अगदी पॉझिटिव्ह जरी झालं तरी आता एक निगेटिव्ह पॉईंट आपण पाहूयात. तर ते पहा UAE जे आहे, UAE यातील ज्या बँका वगैरे आहेत या बँका कशाच्या यादीमध्ये आहेत तर FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आहेत, म्हणजे करड्या यादीमध्ये या बँका अडकलेल्या आहेत. आता पाहूयात FATF काय आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF या आंतरराष्ट्रीय यंत्रणेने करड्या यादीत वर्गीकृत केलेले आहे. आता जागतिक पातळीवर पैशाची बेकायदा देवाणघेवाण म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग, काळा पैशाचा ब्लॅकला व्हाईट करून देणारी ही एक संस्था वगैरे तशा पद्धतीने ही कार्य करतात येथील बँका, असं FATFचं म्हणणं आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पैशाची देवाणघेवाण बेकायदारित्या रोखण्याच्या उद्देशाने FATF ही यंत्रणा स्थापन झाली होती व त्यांनी अशा पद्धतीने कार्य केलेलं आहे. बरोबर. आता पहा हे जे FATF बोललो ना मी, हे प्लीज लक्षात ठेवा, कारण गेल्या वर्षी पाकिस्तानला यांनी ग्रे लिस्टमधून बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर आता UAE आहे ग्रे लिस्टमध्ये. मग UAE ग्रे लिस्टमध्ये आहे म्हटल्यानंतर पहा व आपण काय केलं आहे, UAE सोबत पॅक्ट वगैरे साईन करून आलेला आहे, म्हणजे करार साईन करून आलेला आहे. मग यावरती प्रश्न नक्की बनू शकतो की UAE हे ग्रे लिस्टमध्ये आहे का किंवा FATFच्या कोणत्या यादीमध्ये आहे, व्हाईट म्हणजे चांगल्या यादीमध्ये आहे की ब्लॅक यादीमध्ये आहे, हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज ही दोन गोष्टी वगैरे लक्षात ठेवा. मग आता पहा तर हे अशा पद्धतीने आपलं एक नेमकं चॅलेंज झालेलं आहे की UAE हे सध्याला ब्लॅक लिस्टमध्ये आहे व ब्लॅक लिस्टमध्ये आपले संबंध वगैरे ग्रे लिस्टमध्ये आहे व ग्रे लिस्टसोबत आपले संबंध वगैरे केल्यानंतर थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आणखीन थोडंसं भारताला हे करतील. परंतु सध्याला अमेरिकेसोबत आपले चांगले संबंध आहेत, त्यामुळे पाहूयात की काय होतं. ओके, त्यानंतर रशिया पण आपल्यासोबत आहे व रशियाला पण आपला जो रुपया जो आहे तो रुपया दुसरीकडे डंप तर करावंच लागेल. म्हणजे $200 कोटी त्यांनी तिजोरीमध्ये तर तसंच ठेवू शकणार नाहीत व आपण पण तिकडूनच फक्त तेल वगैरे खरेदी करत राहणं हे पण चुकीचं आहे, कारण तिकडेच जर जास्त आपले रुपये जात असतील तर ते चुकीचं होईल. त्यामुळे पाहूयात आता आपले जे रुपया आहे त्याचं इव्होल्युशन वगैरे कसं होईल किंवा नवीन वाटा वगैरे काय काय फुटतील इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. गरजवंतांची मैत्री फ्रान्स आणि भारत यांची मैत्री वगैरे दिलेला आहे. काही गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर पुढचा ही इथं एक लेख दिलेला आहे की चौथा क्रांतीच्या पाऊलखुणा म्हणजे जे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन आहे 4.0 इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनमध्ये काय येणार आहे, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आता पहा हे आर्टिफिशियल आल्यानंतर कशा पद्धतीने इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन म्हणजे पहा कोणतंही इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन जे आलेलं आहे IR 1.0, 2.0, 3.0 किंवा 4.0 घ्या, प्रत्येक रिव्होल्युशन आल्यानंतर आपल्याला काय झालं, माणूस अगदी सुखी झालेला आहे किंवा माणसाची जी काम करण्याची क्षमता वगैरे जे माणूस आहे तो अगदी विलासी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदीच माणसाचं काम तरी कमी झालं परंतु त्याचं जे प्रोसेस आहे किंवा प्रोडक्शन आहे ते जास्त झालं व माणसाचं जे तणाव आहे ते कमी झालं. अशा पद्धतीने इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनची कल्पना आहे. बरोबर. मग पहा आता सध्याला मार्केटमध्ये येणार आहे 4.0 मशीन लर्निंग म्हणा किंवा
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्व आहे. ओके, मग पहा यामुळे काय होतं, आता अगदीच इंटरनेट ऑफ थिंग्स पण याचंच एक उदाहरण आहे. आता अगदीच स्विच ऑफ द लाईट म्हटल्यानंतर लगेच अलेक्सा काय करते, स्विच ऑफ करते लाईट वगैरे. हे जे सर्व काही आहे ना ते आपल्या माणसाला अगदीच विलासी बनवतं. पण प्रोडक्टिव्हिटी पण माणसाची प्रोडक्टिव्हिटी वाढली, परंतु अगदीच आपण विलासी झालो, त्यामुळे हे जे हेल्थवर इम्पॅक्ट होणार आहे ना तो जास्त आहे. ओके, हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पहा आता अगदीच ॲपलनं नवीन प्रोडक्ट वगैरे लॉन्च केलेलं आहे, जे की अगदी आपला म्हणजे जे व्हर्च्युअल रियालिटीसारखं पूर्वी होतं ना, अगदी त्याच पद्धतीने पहा डोळ्यावरती वगैरे ते चष्मा टाईप वगैरे आहे. म्हणजे हे सर्व नवीन नवीन येत आहे व यामधून अगदीच माणूस विलासी होत आहे. मग या संदर्भात त्यांनी दिलेलं आहे की याला ओळखून आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्ट वगैरे करू शकतो. आता तो इन्व्हेस्टमेंटचा भाग आपल्यासाठी गरजेचा नाही, परंतु हे जो येणारा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आहे तो माणसाला कशा पद्धतीने विलासी करेल किंवा त्याचे काय चॅलेंजेस असतील हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडंसं पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला बदलावं लागेल, कारण UPSC पहा, UPSC फक्त फॅक्ट आणि इन्फॉर्मेशन विचारत नाही, तर त्यामधील रिझन वगैरे काय किंवा चॅलेंजेस वगैरे काय हे विचारत असतं. त्यामुळे तुम्हाला थोडंसं UPSCच्या नजरेतून या लेखला वगैरे पाहावं लागेल. ओके, त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा द हिंदूमध्ये फक्त एक बातमी आहे, बाकी आय थिंक 3 एडिटोरियल आहे. 3 एडिटोरियलपैकी आपल्यासाठी एकही कामाचं नाही. म्हणजे जे रशिया युक्रेनबद्दल एक दिलेलं आहे, त्यानंतर दुसरे 2 आहेत ते आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यामुळे फक्त ही न्यूज घेऊन आपण थांबणार आहोत. पहा गव्हर्नमेंट सेट्स अप न्यू पॅनल टू रिव्ह्यू ऑल ऑफिशियल डाटा. झालेलं काय पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2019मध्ये SCES याचं म्हणजे याची स्थापना केली होती 2019मध्ये. कशासाठी, तर NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस याचं यांच्यामार्फत जो कोणता डाटा वगैरे येतो तो डाटा त्यांनी काय करायचं असतं, टॅकल वगैरे करायचं असतं किंवा त्याचे रेफरन्स वगैरे घ्यायचे असतात. यासाठी त्यांनी SCES याची स्थापना केली होती. परंतु झालं भलतंच पहा, 2019मध्ये या ज्या संस्थेची स्थापना केली होती त्यांनी काय केलं, जे कम्युनल डाटा वगैरे होता, कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड एम्प्लॉयमेंट वर जंक्ड सिटिंग डाटा क्वालिटी इश्यूज, त्यांनी जो डाटा वगैरे स्टडी केला त्या डाटामध्ये त्यांना क्वालिटी इश्यूज वगैरे सापडली किंवा तशा पद्धतीने क्वालिटी वगैरे त्यांनी त्या संस्थेने वगैरे दिली नाही. मग यासाठी पहा NSOनी किंवा गव्हर्नमेंटने आता नवीन पॅनल वगैरे त्यांनी तयार करत आहेत, जे की NSOला काय मदत करेल. व ते पॅनल असेल 16 सदस्यीय मेंबर्सचं ते पॅनल असेल. त्यानंतर हे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलच्या वगैरे अध्यक्षतेखाली वगैरे हे कार्य करतील असं दिलेलं आहे. त्यानंतर पॅनल वॉन्ट्स कुनो चिताज टू अंडरगो मेडिकल रिव्ह्यू. पहा हे अगदी गरजेचं आहे. म्हणजे जे कुनो नॅशनल पार्कमध्ये जे आपण चित्ते सोडलेले आहेत, आता 12 राहिलेले आहेत, मग ह्यांची सर्वांची मेडिकल टेस्ट वगैरे होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर काल लोकमतला न्यूज आलेली होती, जे दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण काय केलं होतं पहा, तिथे एक स्टडीसाठी पॅनल वगैरे पाठवलेलं होतं. ओके, मग त्या पॅनलचं म्हणणं आहे की जे चित्ते आहेत, चित्त्याच्या ज्या गळाभोवती जे आपण हे केलेलं आहे, पट्टा जो बांधलेला आहे किंवा जे अगदीच त्या पट्ट्यामध्ये वगैरे आपण डिजिटल हे टाकलेले चिप्स वगैरे टाकलेत, त्यामुळे कदाचित चित्तांना वगैरे त्रास झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या पट्ट्यामुळे कदाचित हे जे चित्तांचे मत वगैरे होत आहेत ते कारण असेल असं लोकमतमध्ये काल बातमी आली होती, परंतु मी त्याला तेवढंसं वेटेज देत नाही कारण लोकसत्तामध्ये वगैरे आलं नव्हतं, पण कदाचित असू शकतं. त्यामुळे असं पण एक सल्ला वगैरे त्याने दिला आहे. मग पाहूयात आता मेडिकल रिव्ह्यूमध्ये ही काय निष्पत्ती वगैरे त्याची होईल. तर अशा पद्धतीने आपण इथे थांबलं तरी चालेल, कारण द हिंदूमध्ये अगदी दुसऱ्या काही बातम्या वगैरे गरजेच्या नाहीत. आता आहेत परंतु ते अगदीच म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशा टाईप होईल. त्यामुळे सिलेबस पाठ करा किंवा सिलेबसवर तुम्ही फोकस राहा, एवढंच मी म्हणेन. तर अशा पद्धतीने आपण थांबूयात. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.